अनेक जण ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात. यावर हजारो रुपयांचा खर्चही करतात. फेशियलमुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण, डेड स्किन निघून जातात. तसेच त्वचाही चमकदार होते. पण पार्लरमधून फेशियल करणं खूप महागात पडते. अशा वेळी तुम्ही घरीच केळीने फेशियल करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल आणि तुमचा चेहराही उजळेल. चला तर मग कसे करायचे बघूयात. कोणतेही फेशियल करण्याआधी चेहरा स्वच्छ वॉश करून घ्यायचा असतो. यानंतर कोणत्याही क्लेन्झरच्या मदतीने चेहऱ्याचे क्लिन्झिंग करायचे आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, घाण सहज निघून जाईल. त्यानंतर आपल्याला फेस स्क्रब करायचा आहे. तर बनाना स्क्रब कसे बनवायचे ते आपण आधी बघूयात. बनाना स्क्रब बनवण्यासाठी आपल्याला मिल्क पावडर, रवा, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल लागणार आहे. हे सर्व मिक्स करा. आता केळीचे साल घ्या आणि हे सर्व मिश्रण सालीवर लावा. ते संपूर्ण चेहऱ्यावर स्क्रब करा. नंतर हलक्या हातांनी 5 मिनिटं स्क्रब केल्यानंतर चेहरा ताज्या स्वच्छ पाण्याने वॉश करा. यामुळे चेहरा पूर्णपणे स्वच्छ होईल आणि मृत पेशीही निघून जातील आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल. यानंतर आता आपल्याला बनाना मसाज क्रीम तयार करायची आहे. तर आपल्याला लागणार आहे अर्धे केळ, लिंबाचा रस, चिमूटभर हळद आणि दही. हे सर्व मिश्रण मिक्स करून छान पेस्ट तयार करायची आहे. यानंतर या पेस्टने छान मसाज करायचा आहे. 10 ते 15 मिनिटं 10 ते 15 मिनिटं आपल्याला मसाज करायचा आहे. यामुळे चेहरा स्वच्छ आणि मुलायम होईल. आता आपल्याला बनाना फेस पॅक तयार करायचा आहे. यामध्ये आपल्याला केळीमध्ये आपल्याला मॉइश्चरायझिंग गुणधर्म मिळतात. केळी त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. यासोबतच पिंपल्स आणि मुरुमांपासूनही केळीमुळे सुटका होते. केळीचा फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात संत्र्याच्या सालीची पावडर, अर्धे केळ, मध, लिंबाचा रस आणि दही एकत्र करून मिक्स करून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवायचे आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि घरी देखील बनाना फेशियल करू शकता. तेही अगदी सोप्या पद्धतीने. कसं करायचा व्हिडिओ पुन्हा एकदा नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ? जर